बरेच रुग्ण हे खांदेदुखीमुळे त्रस्त असतात. बरेचदा त्यांना फ्रोझन शोल्डर या आजाराचं नाव दिलं जातं. पण बहुतांश पेशंट्स हे फ्रोझन शोल्डरने पीडित नसतात. त्यांना खरं पाहिलं तर रोटेटर कफ नावाच्या स्नायूची दुखापत किंवा सूज असते, त्यामुळे त्यांना तो खांदेदुखीचा त्रास होत असतो. या पेशंट्समध्ये प्रमुख लक्षणे अशी असतात: त्यांना रात्री झोप येत नाही, त्या हाताने हालचाल करता येत नाही, अफेक्टेड हाताने काही उचलता येत नाही, हे सगळे लक्षणे असतात. जेव्हा त्यावर काही विविध तपासण्या जसं काही एक्स-रे, सोनोग्राफी, MRI या तपासण्याद्वारे आपल्याला माहिती मिळू शकते की त्या नसेमध्ये काय झालेलं आहे. जेव्हा ती प्राथमिक टप्प्यात असते तेव्हा औषधी उपचार, फिजिओथेरपी इत्यादी करून त्यावर इलाज करता येतो. परंतु जेव्हा ही नस पूर्णतः फाटलेली आहे असं तपासण्याद्वारे कळते, तेव्हा त्याला आपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया म्हणजे शोल्डर ऑर्थ्रोस्कोपी शस्त्रक्रिया करून त्यावर व्यवस्थित इलाज करू शकतो. शस्त्रक्रिया ही दुर्बिणीद्वारे असल्यामुळे यात पेशंटची रिकव्हरी ही फास्ट असते आणि रुग्ण हा ऑपरेशननंतर पूर्ववत काम करू शकतो.